आजकाल अनेक नवीन घरांमध्ये उंबरठाच नसतो, पण आपल्या पूर्वजांनी प्रत्येक घरात उंबरठा का ठेवला? उंबरठा हा फक्त लाकडाचा तुकडा आहे की त्या मागे शास्त्र, वास्तू आणि धर्मशास्त्राचा खोल विचार दडलेला आहे? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रतीक जोशी गुरुजी आणि तुम्ही पाहत आहात शास्त्र काय सांगते ही सिरीज. आजचा विषय आहे घराचा उंबरठा. आपल्या घरात प्रवेश करताना सर्वप्रथम ज्यावर दृष्टी पडते तो म्हणजे उंबरठा. संस्कृतमध्ये याला देहली, देहलिका किंवा द्वारदेहली असे म्हटले जाते. भारतीय वास्तुशास्त्रात मुख्य द्वाराला अत्यंत महत्व दिलेले आहे, कारण त्यातील शुभ अशुभ प्रवेशाचा मुख्य मार्ग म्हणजे मुख्य द्वार. याच कारणांमुळे उंबरठा हा फक्त लाकडाचा तुकडा नसून घराची मर्यादा, संरक्षण आणि पावित्र्य यांचे प्रतीक मानला गेला आहे. वास्तुशास्त्रातील विचार प्राचीन वास्तुग्रंथ जसे मयमतम, मानसार आणि मनुष्यालय चंद्रिका यांमध्ये मुख्य द्वाराची रचना, माप, दिशा, पवित्रतेचे महत्व विस्तृतपणे वर्णलेले आहे. त्यामुळे उंबरठ्याला या पवित्र रचनेचाच भाग मानले जाते. पूर्वी प्रत्येक घरात उंबरा हा असायचाच. यामागे 3 कारणेही होती. पहिलं धार्मिक कारण म्हणजे घरातील पवित्र क्षेत्र आणि बाहेरील व्यवहार यांची सीमा दर्शवणारा भाग म्हणजे उंबरठा. दुसरं कारण म्हणजे मुख्य दरवाजातून येणाऱ्या हालचालींना योग्य दिशा मिळावी आणि घराची मर्यादा स्पष्ट व्हावी आणि प्रवेशाचे स्थान पवित्र राहावे. तिसरे व्यावहारिक कारण म्हणजे पूर्वी मातीचे घरे असत, त्यामुळे उंबरठ्यामुळे पावसाचे पाणी, धूळ, कीटक, साप आणि विंचू यांचा प्रवेश कधीही कमी होत असे. म्हणून उंबरठा हा धर्म, वास्तू आणि व्यवहार या तिन्हीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. आता एक महत्वाचा प्रश्न, उंबरठा कुठल्या लाकडाचा चालतो का? तर नाही. भारतीय वास्तुशास्त्राच्या परंपरेत काही लाकडे शुभ किंवा टिकाऊ मानली गेलेली आहेत, तर काही लाकडे निषिद्ध मानली गेलेली आहे. याविषयी आपण उंबरठा भाग 2 यामध्ये विस्तृतपणे जाणून घेऊ. जर तुम्हाला अशाच शास्त्राधारित माहितीचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.